करताय तुम्ही पावसात? व्हिडिओ काढायला आल्यात? हा नवीन चेहरा कोण आहे? तू नाही, तू ती फेमस आहे का? तू बोलती ओळखत नाही का? तर गाईज बघा यांना पावसात बी या बघा यांची मस्ती बघा. या छोट्या झाल्यात छोट्या. बघा यांची मस्ती बघा. लहान मुलं पण इतकी मस्ती करत नाही किती मोठ्या मोठ्या घोड्या करतात ते. ही बघा ही बघा. गाईज ही आहे विशाखा. ही आज इथे आली व्हिडिओ काढायला आणि हिला तर तुम्ही ओळखता. ही चोट्टी आज काय चोरायला आली? सगळ्यांचं हृदय ह्यांचं चोरती का? तर ही सगळ्यांचं हृदय चोरणार. आम्ही पावसात भिजतोय. आम्ही आलोय व्हिडिओ काढायला पण एक पण व्हिडिओ काढला नाही. हिला डान्सच नाही येते. नुसतं बोलती डान्स करताना व्हिडिओ काढायला. झालं? रुको जरा सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ बस एवढंच. 1 तासापासून एवढंच करते, काहीच नाही करत. बस एवढंच आहे. आता व्हिडिओ काढायचे की नाही काढायचे? तर गाईज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्ही कुठे, म्हणजे लोकेशन कुठला आहे हा, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. गाईज एक पण व्हिडिओ नाही बनवला कारण हे दीक्षाला डान्सच येत नव्हता आणि त्यामुळे एक पण व्हिडिओ नाही बनला. एकच असा सेल्फीमध्ये व्हिडिओ बनवला आम्ही चौघींनी. एकदम बघस तो अपलोड करणार आहे. तो मी तर करेल इंस्टाग्रामला अपलोड. आणि माझ्या आय डी तर तुम्हाला माहितीच आहे, कॉल मी कोविश. माझ्या त्या आय डीवर जाऊन तुम्ही तो बघा व्हिडिओ. त्याच्यामध्ये दीक्षा बघा. तुझे केस का दाखवते हमेशा तू? कलर केलं तिने वेलवेटमध्ये फ्रीमध्ये जाऊन कलर करून आली. तिथं बोलली प्लीज माझ्या केस कलर करून द्या ना प्लीज. गाईचं ऐकू नका. गाईचं ऐकू नका. ती बोलली प्लीज माझे केस कलर करून द्या ना, मला खूप इच्छा आहे केस कलर करण्याची. पहिलं पण ते बोलले जाऊन दे चल तुझ्यावर मेहरबान. मी बोले जाऊन द्या आमची बच्ची आहे छोटीशी, त्या करून. अशी रडत होती डासा त्या करून. तर गाईज ह्या दोघी बघा कशा चालल्या. तर गाईज तुम्ही कुणी ॲडिंगला हिला घ्यायचं असेल म्हणजे ॲड करण्यासाठी तर ही येईल फ्रीमध्ये करायला. नाही पैसे घेत नाही. उलटही तुम्हाला बोलेल मला घ्या मी फ्रीमध्ये करून देते. नाही गाईज मी नाही बोलत. बोलल मी नाही बोलत. तर दीक्षा मग आता काय बोलती? आता काय नाही बोलत. चेंज करून ये. हां ठीक आहे. तर चला गाईज मी तुम्हाला घरी गेलं भेटते. तर गाईज फायनली घरी आले. चेंज वगैरे केला, आंघोळ वगैरे केली, चेंज वगैरे केला आणि बसले. तर एक पण रील शूट नाही झाला आज कारण हिला दीक्षाला डान्सच येत नव्हता आणि त्यामुळे मग रील शूट वगैरे झाला पण नाही. आणि पाऊस पण फक्त रिमझिम चालू होता, जास्त चालू नव्हता. तर माझी लिपस्टिक बघा. माझी बघ गाईस. तुम्हाला कुर्ती घ्यायची असेल तर हे बघा 2 नंबरून घेतली. हां तर गुरु बघा. हाय गाईज कर. हाय गाईस. बोल ननम केली. तर गाईज खूप मूड ऑफ झाला व्हिडिओ काढला नाही तर. म्हणजे व्हिडिओ काढायचे होते मला खूप सारे पावसामध्ये भिजताना, पण पाऊसच नाही पडला तर मग काही व्हिडिओज काढता नाही आला. मग थोडेसे 2-3 फोटोज वगैरे शूट केले
आणि निघालो घरी. आणि मग घरी आलो, आता फ्रेश वगैरे झाले, बसले. तर आता काय करणार, बसून बसून आता बोर होणार. तर म्हटलं टी व्हीवर काहीतरी हॉरर मूवी बघावा. आणि हॉरर मूवी लावते आणि बघते टी व्हीवरती. भूक पण लागली, जेवायचं पण आहे. पण खिचडी बनवली तर खाऊशी पण नाही वाटत ना, असं वाटतं बाहेर जाऊन काहीतरी खाऊन यावा. टाइम किती झालेला, बनवायचीच कशाला खिचडी. चटणी बनवायची. हो का, शहाणपणा नको करू. तू नको करू. तर गाईज अक्षरशः ही मुलगी इतकी उलट बोलते, इतकी उलट बोलते, मीला खूप मारणार एक दिवस उलट बोलणार. गाणं बोल दादू, गाणं बोल. बाबासाहेबांनी दिलं गाणं बोल. आणि देवाला बोल लाल लाल कलरची बाण. इतके गाणे बोलतो काय, इतका बडबड करतो. बोल ना गाणे. माझा पप्पा बाय. कोण आहे तुझा पप्पा? माझा पप्पा बाय. हाय विशाल. मम्मा गाडी आहे. दाखव गाडी, दाखव आपली गाडी, दाखव. तर गाईज गुरुची तर गाडी आला परत. वाव, छान 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 गाडी. छान छान गाडी आहे, छान छान. तर गाईज लावलं टी व्हीला हॉरर सिरियल, म्हणजे स्केरी पंपकिन. मला खूप आवडतं, एकदम छान छान स्टोऱ्या असतात त्यावर. मग मी ते स्केरी पंपकिन लावले बघायला. सगळीकडे अंधार केलाय मस्त आणि ते लावलंय. तसा ब्रेक आलाय. तर गुरु बघा कसं बसलाय. मायरा बघा काय बघतीये. स्केरी पंपकिन. चला गाईस, आता मी झोपून बघते स्कॅरी पंपकिन. तर गुरु बघा काय बघतो. तर तो मोबाईलवर व्हिडिओ बघतोय आणि तिथे ब्रेक चालू आहे. तर त्यामुळे आणि इतक्या छान छान स्टोऱ्या असतात ना गाईस त्यावर, हॉरर बऱ्या मस्त मस्त एकदम. आणि बघायला पण इंटरेस्ट येतो मस्त. फक्त पॉपकॉर्नची कमी आहे. मायराला बोलते दुकानात जा, पॉपकॉर्न घेऊन ये, आपण पॉपकॉर्न बनवून खाऊ. तर ती पावसात भिजली तर तिला थंडी वाजली. आणि बघा ना, गुरुनी मला नख मारलाय. 2-3 दिवस झाले. 2 नाही म्हणजे कालच मारला, काल संध्याकाळी. इतके नख वाढतं त्याचे, इतके कापते मी तरी त्याच्या घडी घडी नख वाढतात. आणि तो इतका मारतो ना पुऱ्या चेहऱ्यावर, चेहरा खराब त्याचा. इतकी मोठी ऍड आहे यार. ओके दाब ना दीदी. तर ऍड पण इतकी मोठी आहे. तर गाईज अंधार केल्यामुळे मी टॉर्च चालू केलाय. आता लागत बघा स्केरी पंपकिन मी तुम्हाला दाखवते. तर बघा गाईज, पूरा कमरा अंधेरे में डूबा हुआ। मोमबत्ती की रोशनी में आदित्य किताबों के पन्ने पर उठा। उसके माथे से लगातार पसीना बह रहा था। कार्टून सिरियल है बट छान आहे. जैसे कई दिनों से पानी ना पिया। कमरे में ही बघा कशी बघतीये. उस तांत्रिक चिन्ह दीवारों पर बने थे और इसी डरावने माहौल में आदित्य की खून की तलवार प्रस्तुतियां बार बार कमरे के दरवाजे की तरफ देख रही थी. और तब ये जान उसका खून बचा था. आदित्य, आता भूत बघा कशी येईल गाईज. क्या हुआ? पिया की बॉडी मर्क्यूरी से गायब है. तू कहाँ है अभी? डॉक्टर का फोन आया था. आदित्य की सामने से टक गई. उसने कुछ जवाब नहीं दिया. अन्ना पॉपकॉर्न बघत बघत मस्त खाऊ ना. मी हॉरर मूवी लावते मस्त. कमरे में एक बार फिर वही डरावना सन्नाटा. बघा आता भूत बघा गाईज कसं येतो. तर हे आहे स्कॅरी पंपकिन.
हे गाईज 7 वाजले आहेत. स्वयंपाकाची तयारी केली. डाळ भात लावला. आज कंटाळा आलेला खूप. मग अशी हॉरर मूवी बघितली, म्हणजे ते स्टोरी बघितली. आणि स्टोरी बघत बसले तर माझ्या भावाने आणि माझ्या जेठणीवरती पत्र्यावर पन्नी टाकलेली, आमच्या ताडपत्री टाकली होती वरती. तर इतकी हवा आली तर ती उडाली पूर्ण. तर उडाली ती तर बाहेर पण सगळं ओलं ओलं व्हायला लागले ते उडाली. तर मग माझ्या भावाला फोन केला, त्याला म्हटले पन्नी नीट टाकून दे परत. तर तो बोलला आता खूप वेळ झालाय, मी उद्या टाकून देते. आणि त्यामुळे चिकचिक वाटायला लागली पूर्ण. तर मग गुरु आणि मायरा गेली मम्मीच्या घरी माझ्या. तर मी लागले स्वयंपाकाला, म्हटले की तिकडे तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यावा. मी लावले तारक मेहता. हे बघा कपड्याच्या घड्या मारायच्या ते या एवढ्या कपड्याच्या घड्या मारून आणि मग स्वयंपाक करायचं. चालूच आहे स्वयंपाक. तर कसं ना गाईज पावसाळ्यात असं खूप काही गरम गरम खाऊशी वाटतं. तर मला खाऊशी वाटला होता पेटीस. तर मग मी विशालला फोन केलं आणि विशालला बोलले मला पेटीस आणि लॉलीपॉप पण खायचे ते. तर विशाल बोलला लॉलीपॉप घेऊन येतो आणि पेटीस खायला घेऊन जाईल, तिथे गरम गरम खा. तर म्हटले ठीक आहे चालेल. तर मग बघू आता विशाल आल्यावर लॉलीपॉप आणेल, मग लॉलीपॉप खायला आणि पेटीस खायला तिथे जाईल. तर गाईस तुमचा चहा वगैरे झाला का? तसं चाय पिणं चांगलं नसतं. चाय पिल्याने चेहरा बी काळा होतो आणि शुगर शरीरासाठी चांगली नसते. पण मला पण आता सवय झाली चाय प्यायची, तर मग मी पण पित असते चाय जास्त. जेठालाल बघा किती स्ट्रगल करते बघा. तर गाईज कोणाकोणाला जेठालाल आवडतो बघायला. तर गाईज फायनली विशाल आले आणि खायला पण घेऊन आले. पोरं मम्मीच्या घरी होते तर पोरांना पण तसंच घेऊन आले. आणि खायला बघा काय काय आणलंय. लॉलीपॉप, गुलाबजामुन आणि अजून एक काय आणले तुम्ही गेस करा, मी तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा लॉलीपॉप, गुलाबजामुन, क्रिस्पिलो आणि पॅटीस. आणि ही मायरा खातीये, ही मायरा खातीये आणि हा गुरु खातोय. काय खातो? गुलाबजामुन. वाव वाव कसं आहे? एकदम चांगले. तर गाईज लॉलीपॉप खायचं खूप मन झालेलं दुपारपासून, पण चिकूसवाल्याकडचेच लॉलीपॉप मला आवडता खायला. तिथे जायला कोण नव्हतं तर माता विशालने आणले तर मी खाते. एकदम छान. तर गुरून ते पण खाऊ राहिले सगळे. मायराचे पप्पा पण खात आहे. मायरा बघा कशी लॉलीपॉप खाते. तर चिकूसवाल्याचे लॉलीपॉप एकदम टेस्टी असतात आणि चटणी तर खूप टेस्टी असते आणि मला खूप आवडते. खूप म्हणजे खूप, मी लय खाते. आता उद्यापासून गुरुवार आहे तर उद्यापासून सोमवार आहे तर सोमवार, मंगळवार आणि गुरुवार मी खात नाही वाशात. तर माझा गुरु बघा कसा खातोय. काय खातो तू? वाव छान आहे. तर गुरु बघा कसा खातोय मी तुम्हाला दाखवते. आईच गुरु बघा कसा खाऊ राहिला पेटीस. काय खातो? हे घे, हे खा. नको खा ना. नको. काय खायचं? गुलाबजामुन. गुलाबजामुन खायचा. हा गुलाबजामुन खायचा आहे.
इथं माओ याच्या माळ काकातो का खातो का खातो वाव छान आहे छान आहे का सांग मला छान आहे यम्मी यम्मी आहे पप्पाला सांग यम्मी आहे सांग बाबा लम्मा तर गाई चला मी आता खाते लॉलीपॉप खाल्ल्यानंतर विशालला जेवण वगैरे पण द्यायचं आहे तर हा ब्लॉग इथं सेंड करते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गाईज बाय कर बाय